हा जो खाली व्हिडिओ पाहताय तो आहे सांगलीच्या समाज कल्याणचे जे नवीन ऑफिस आहे, जुन्या बुधगाव रस्ता इथला आहे. या समाज कल्याणच्या ऑफिसच्या समोर हे कॉन्क्रिटीकरण नव्याने केलेलं आहे. मी एवढं रागानं बोलतो, यांना वाईट वाटतंय. अजून मी 1% सुद्धा रागानं बोललेलो नाही. मी जर बोलायला लागलो तर तुम्हाला रस्त्यावर चेहरा दाखवणं अवघड पडेल या PWDला आणि ठेकेदारांना. जनतेचा पैसा म्हणजे तुम्ही काय समजता हो? तुम्ही आता हे कॉन्क्रिटीकरण केलं, तुम्हाला लाईन लेवल वगैरे काय नजरा बिजरा काय मशिनरी नाहीत का? मेले का? लाईन दुरी आणून देऊ का तुम्हाला भाड्यानं किंवा विकत आणून देऊ का तुम्हाला? अरे लाजा वाटायला पाहिजे. ते पाणी साठतंय, कॉन्क्रीटवर पाणी साठलं की लगेच शेवाळा तयार होतंय. तुम्हाला माहिती आहे. म्हणजे इथे येणाऱ्या लोकांना घसरून मला पाडून मारायचं आहे का तुम्हाला? ही गद्दारी करता. बरं, ह्याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या PWDला अक्कल दिली नाही का? बेअक्कल भरलेत का सगळे कामगार? वाईट वाटून घ्यायचं नाही. मी तुम्हाला शब्दात नुसतं बोलतोय बघा. तुमची आबरू पूर्णपणे सगळ्या चौकात चौकात मांडायला पाहिजे अशी तुम्ही वागणूक आहे तुमची. मी एवढे व्हिडिओ काढतो, एवढे तुम्हाला सांगतो, तरी पण तुम्ही दुर्लक्षित करता. तुम्हाला नाहीत का लाजा वाटत? का तुम्ही लाजा विकत ठेवल्या का? कुठल्या बँकेतल्या लॉकरमध्ये नेऊन ठेवल्या तुमच्या लाजा? अरे एवढं सगळं बेकार करता. हे पाणी साठलं, आता पाऊस पडला म्हणून आमच्या लक्षात आलं. अरे आमच्या लक्षात आम्ही नजरेवरनं सुद्धा ओळखतो. पण तुम्हाला का लाजा वाटत नाही? तुम्ही का चांगलं काम करून घेत नाही? अरे काय चाललंय हे? 1-2 रुपयाचं काम आहे काय? ठेकेदाराला तुम्ही बोलू शकत नाही. आता ह्याला तुम्ही टचअप कसं करणार? जर का तुम्ही टेक्निकली पद्धत न वापरता ह्याचा जर हा खड्डा भरून नाही काढला आणि वरच्यावर काहीतरी पापुंद्रा बसवायचा प्लॅन केला तर मग मात्र तुमच्या बुद्धीचे पापुंद्रे काढायची वेळ आणू नका. आणि ही वेळ आणाल तर निस्तराल तुम्ही. एवढंच सांगतो मी. रोज एक नवीन विषयखंड तुमच्या हातापाया पडून सांगतो. गद्दारी जनतेच्या पैशाशी करू नका, करू नका भावानो. एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद.